कुठे काय? काय 5-5 मिनिटाला त्या मोबाईल मध्ये बघत असतेस? काय आहे त्यात एवढं? काहीच नाही. मग सारखीच कशाला घेऊन बसलेली असतेस? अगं आता काही काम नाही ना, म्हणून घेऊन बसलीये. काय काम नाही म्हणून बसलीस का काय काम वाढवायचे म्हणून विचार करत बसलीस? अगं मम्मी काय नाही, खरंच. आता हे कशाला आले तिकडं? काय माहित. बाप आणि मायली की बी आल्यात. अजिंक्य आहे का? काय काम आहे? काल गडबडीत त्याचं कौतुक करायचं राहून गेलं, म्हणलं आज जाऊन अभिनंदन करावं. लवकर आलाय की. समजा गाव कालच अभिनंदन करून गेलं आणि तुम्हाला आज सवड झाली वय. कालच येणार होतो, पण काल बरीच माणसं आले असतील ना त्याला भेटायला, म्हणून म्हणलं निवांत बोलता येईल म्हणून आज आलो. थांबा. जयडे इकडे ग. खाटाला लय डेकणं झाल्यात, उभी करून ठेवू. जयडे ये इकडं. जयडे अजिबात खुर्ची द्यायची नाही आणि पाणी बी देऊ नकस. अजिंक्य घरात नाहीत ना हे बी सांगू नकस. थांबू देऊ ना, चांगली चमडी गरम होती. टॅलेंट भैया कुठे? का काय झाले? ऍक्शन घेतली पाहिजे, काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. अरे नेमकं काय झालंय? भैयांचे बॅनर काढून त्या आजाचे बॅनर लावले. कळालंय मला बी. अरे त्यांना काय आपल्याच जागा मिळाल्या वय का दुसऱ्या जागा पेटल्या होत्या? अरे हळू बोल हळू. भैयांना कळलं ना तर काही खरं नाही. काय रे, कसल्या चर्चा चालल्यात? हो भैया इकडे. भैया काय नाही. जमे काय झालं? अहो भैया गावातल्या लोकांनी तुमचा बॅनर काढून त्या आजाचा बॅनर लावला. अरे काय जमे, त्याने एवढं मोठं काम केले म्हणलं त्याचं कौतुक व्हायला नको का? कायम डोक्यात वैरण राजकारण ठेवून उपयोग नाही जमे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, 80% समाजकारण आणि 20% राजकारण पाहिजे. बरं शुभेच्छा तर दिला का त्याला? नाही भैया. तू र नाही भैया. लाजा कशा वाटत नाही रे तुमच्या दोघांना? हा, गावातल्या पोराने एवढं मोठं काम केलं, पेपरात बातम्या आल्या, देशभर चर्चा चालू आहेत. तुम्ही गावात असून त्याला विश करू शकले नाही. हा, उद्या त्यांनी बॉर्डरवर जाऊन रक्त कोणासाठी सांडायचं? तुमच्यासाठी. फौजी होणं साधी गोष्ट असते कशा मे, घरादारापासून लांब राहायला लागते. आता तू होता ना लांब, घरच्यांची आठवण आलीच का नाही तुला? हा, आलं का नाही? परत साधी गोष्ट असते का सांग फौजी होणं? अरे रफिकच्याकडनं काहीतरी शिक. स्वतःच्या खिशातनं पैसे घालून सगळ्या गावात जिलबे वाटते. अहो भैया पण तो आजा. मी काल त्याला विश केलेलं दिसत नाही. आज तरी करू जाऊ. जाताना पेढे, कोल्ड्रिंक, बिस्किट पुढे घेऊन जाऊ. काही त्याच्या घरी माणसं येत असतील, त्यांना वाटायला होईल. चला चला, गेलं पाहिजे आपल्याला. अहो इतकं आपण बाहेर उभं राहिलोय, मी जरा आता आवाज देऊ काय? अगं पुष्पानी सांगितलंय ना, थांबू की जरा वेळ. अहो पण उषा, अगं थांबूया जरा. अयो अजून गेला नाहीत वय तुम्ही? का जाऊन परत आलाय? मला वाटलं तुम्ही अजिंक्यला बोलवायला. आतून सांगितलं होतं की अजिंक्य नाहीत म्हणून. हा ऐकलं नाही का? नाही. बया ठीक आहे, आम्ही नंतर येतो मग. हा, आता तासभर झालं थांबलाय तर 2 मिनिटं थांबा की, येतेलच ती. आत्ताच फोन झालाय माझा. नको राहू दे, आम्ही भेटतो नंतर. अगं आता येतोय लगेच, तर थांबूया की. बरं नुसतं अभिनंदन करायचंय का अजून काही विशेष बोलायचंय त्यांच्याशी? हा, अभिनंदनच करायचे. काल अजिंक्य गडबडीत होता ना. लई जण भेटायला आले होते. आता त्यांनी कामच असं केलंय
की लोक स्वतःची कामं टाकून तास तासभर त्यांची वाट बघत थांबतात. आपण थोडी जावा म्हणू शकतोय त्यांना. म्हणून म्हणलं 2 मिनिटं थांबा, येतेलच ती. कारखान्यावर सत्कार आहे ना आज त्यांचा. बर, तुम्हाला कसं माहिती नाही पण? मी आज गेलो नाही ना कारखान्यावर. अचानक ठरला असेल. हा, असल. बर, ते इस्तवर आपण एक विषय बोलायचा होता, ते बोलूया का? माझ्या संग बी बोलायचं आहे बाई. होय. रागाच्या भरात जे तू जे काय बोलला त्याच्याबद्दल माफी मागतो मी. पण जयडे, हा जरा खुर्ची आण ग. हा, काय म्हणत होता? हा, काय म्हणत होता? जे काय झालं ते आपण विसरून जाऊ, नवीन नात्याचा विचार करू. आम्हाला असं वाटतंय की जयडे, जरा पाणी आण ग. बया, कसलं ऊन आहे, कशाला नुसती कोरड पडली. काय म्हणत होता? आपले जे वादविवाद झाले ते विसरून आपण. हा ग बया, भैया साहेब. नमस्कार अध्यक्ष. नमस्कार, या की बसा. आहो, राहू दे. नाना नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय म्हणताय नाना? अजिंक्यलाच भेटायला आलोय, त्याला शुभेच्छा द्यायला आलो होतो. अहो, त्याचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे बघा. आपल्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे ती. पेपर वाचलाय का आजचा? होय. मित्र आमच्या अख्ख्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना पेपर घेऊन दिला. म्हणलं बघा, आमच्या गावातला पोरगा आहे, फौजी झालाय. आणि हे जम्या, आहो या. पेढे बघू. हा, एक नाना, पेढे घ्या. पेढे कसले? अहो, हेच अजिंक्य बद्दल घ्या. आई, पेढा घ्या. शीतल घ्या. पेढा घ्या. आपले अजिंक्य फौजी झालेत. मामी, ठीक आहे, पेढे. जमे, ह्याची काय गरज होती? हा, आता आणले तर राहू द्या.